विद्यार्थी मित्र, आजच्या तासिकेला आपण युनिट 5 मध्ये मद्यपानाची समस्या हे प्रकरण पाहणार आहोत. तर मद्यपानाची समस्या पाहत असताना समाज ज्या साध्या अवस्थेपासून आजच्या गुंतागुंतीच्या अवस्थेपर्यंत समाजाची जी वाटचाल झाली, या वाटचालीमध्ये पहिल्या अवस्थेमध्ये मानव इतर प्राण्यासारखा साधं जीवन जगत होता. दऱ्याखोऱ्यात राहत होता, स्वतः वाहतं पाणी पित होता, झाडाच्या ढोलीत राहत होता आणि संघटितपणे जीवन जगत होता. इतर प्राणी जसं जगत होता तसा एक मानव सुद्धा एक प्राणी होता. आपण भविष्यामध्ये मानव इतर प्राण्याच्या तुलनेत मानवाला बुद्धी आहे आणि मग मानवानं बुद्धीचा विकास केला आणि बुद्धीचा विकास केल्यानंतर त्यानं समाज, संस्कृती, सामाजिक संस्था, नीतिनियम, प्रमाणक, मूल्ये हे सगळं नव्यानं मानवानं स्वतःच्या क्षमतेने निर्माण केलं आणि यामुळे मानवी जीवनाचा विकास झाला. आणि हे घडत असतानाच मानवाच्या इतर प्राण्यासारख्याच काही प्रवृत्तीमुळं मानवानं काही बाबतीमध्ये अधोगती केली की काही व्यसन, काही विकृती, अशा पद्धतीचा एक बदल मानवामध्ये, समाजामध्ये होत गेला. तर मद्यपान ही एक समाजाला झालेला रोग आहे, सामाजिक विकृती आहे. तर जसं समाज पुढे गेला तसं मद्यपान समाजातलं वाढत चाललेलं आहे. म्हणजे तुमच्यासारखा मी शिकत होतो तेव्हा मद्यपानाची समस्या होती, मद्यपान करणारे लोक होते, पण त्यांना प्रतिष्ठा नव्हती. ते गावात येत नसत किंवा आले तर ते लांब लांब राहत असत आणि त्यांच्यापासून लोक दूर जात होते, त्यांना फारशी प्रतिष्ठा नव्हती. परंतु आज समाजामध्ये असा बदल झालेला आहे की मद्यपानाला एक समाजात प्रतिष्ठा मिळत चाललेली आहे. म्हणजे ही पार्टी कल्चर, बऱ्याच वेळा वाढदिवस, लहान मुलांचे वाढदिवस, त्याच्यानंतर लग्नाचा वाढदिवस, असे वेगवेगळे जी पार्टी कल्चर येत आहे, या पार्टी कल्चरला हे व्यसन जडलेलं आहे की मग हे पार्टी कल्चर आहे. मग फंक्शन हॉल म्हणल्यानंतर फक्त नाश्ता पाणी, तिथं जेवण वगैरे, अशा गोष्टीमधून एकातून एक चुकीचं घडत आहे. पण याचा अर्थ लोक याच पद्धतीने जगतात असं नाही. मुंबईमध्ये सुद्धा सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक पद्धतीने चांगलं जीवन जगणारे लोक या मुंबई, दिल्ली सारख्या शहरामध्ये सुद्धा आहेत. म्हणजे तिथंच लोक बिघडलेत असं नाही, तर त्या तिथल्या काही लोकांकडे पाहून आपल्याला वाटते. म्हणजे काही लोक अभ्यास करत नाहीत म्हणून आपल्याला तरुण पिढी बिघडली, परंतु प्रत्येक तरुण पिढीच्या लोकसंख्येमध्ये 3% तरुण हे विधायक असतात, झपाटलेले असतात, ते जोरात काम करत असतात. तर याच पद्धतीनं मद्यपान ही जी समस्या आहे, ही मद्यपान आधुनिक समस्या आहे आणि ज्वलंत समस्या आहे आणि प्रत्येक समाजाला भिडलेली एक समस्या आहे. युरोप सारख्या देशामध्ये सुद्धा मद्यपानाचं प्रमाण खूप आहे की भारतासारख्या देशामध्ये कमी आहे. म्हणजे भारतामध्ये तंबाखू खाणाऱ्याला आज सर्वसामान्य समजलं जाते की चलत माणूस तंबाखू खातो, घरात खातो, शाळा कॉलेजमध्ये खातो, चौकात खातो, त्याच्याविषयी लोकांच्या मनात काही गैरसमज नाही. म्हणजे थोडक्यामध्ये या व्यसनाचा स्वीकार लोकांनी केला असं म्हणायला हरकत नाही. आणि त्याच पद्धतीनं दुसरं जे मद्यपान आहे, सिगरेट, दारू, ड्रग्ज, ह्या सगळ्या मद्यपानाचा हळूहळू तंबाखू सारखा स्वीकार समाजामध्ये होत आहे. परंतु महानगराची जर समस्या पाहिली आपण तर त्याच्यामध्ये आपल्याला हे दारू, सिगारेट, तंबाखू हे सोपं आहे असं वाटायला लागेल किंवा याचं काही दुर्गमी परिणाम नाहीत असं वाटायला लागेल. जे दुसरे जे व्यसन आहेत ते खूपच खतरनाक आहे. म्हणजे व्यक्ती 4-5 वर्षात मरतो, त्याची प्रॉपर्टी संपते आणि तो विचलित वर्तन करतो. म्हणजे जे ड्रग्जचं जे व्यसन आहे, ड्रग्जच्या व्यसनामुळं त्याच्या शरीराला हॅबिट बनते आणि ते मिळवण्यासाठी बऱ्याच वेळा घरात काम करणाऱ्या स्त्रीकडून सुद्धा पैसे घेतले जातात, चलत मित्राकडून पैसे घेतले जातात आणि स्वतःची तर खूप मोठी हानी करून घेतली जाते. म्हणजे हे व्यसन त्याच्यापेक्षा हे बरं असं म्हणायला लोक लागलेले आहेत. कारण का महानगरामध्ये तरुण पिढीमध्ये ड्रग्ज, मादक द्रव्ये, LSD, मॉर्फिन अशा वेगवेगळ्या व्यसनाचं प्रमाण खूप मोठं आहे तरुणामध्ये. आणि त्याच्यामध्ये दिल्ली सारख्या विद्यापीठामध्ये सुद्धा सिगरेट, हे ड्रग्जचं खूप मोठा पेव त्या ठिकाणी आहे. मुलांचे टोळके कॅन्टीनवर बसतात आणि ते हळूहळू एका ह्याच्यामध्ये गुंततात. तर आपण अधूनमधून पुण्या, मुंबई सारख्या शहरामध्ये रेव पार्ट्याचा आपण पाहत असतो की रेव पार्टीचा ट्राक्सेस नावाचा मी एक लेख पण लिहिला होता मागच्या काळामध्ये. तर रेव पार्टीचं विश्लेषण 2-3 महिन्यातून एकदा पेपरला येतच. तर याच्यामध्ये काय चालतं, कसं चालतं, किती खर्च होतो, शारीरिक मानसिक किती जाते, हा वेगळा विषय आहे. तर हे जी
मद्यपान आहे, या मद्यपानामध्ये 2-4 प्रकारचे लोक असतात. मद्यपान कसं केलं जातं, कधी केलं जातं, तर त्या लोकांची जी वर्गवारी केली जाते ती वर्गवारी वेगळ्या पद्धतीने केली जाते. म्हणजे सोशल ड्रिंकर, हार्ड ड्रिंकर आणि ऍडिक्ट असे 3 प्रकार आहेत. जे प्रसंगानं, आता काल निवडणूक जिंकली होती, मग प्रसंगानं हॉटेलला जेवायला गेले, तिथं घेतली, त्याला म्हणतात सोशल ड्रिंकर. हार्ड ड्रिंकर, त्याला ते दारू घेतल्याशिवाय जमत नाही, तर तो पीत राहतो, त्याला म्हणायचं हार्ड ड्रिंकर. आणि ऍडिक्ट जो आहे तो ऍडिक्टवाला कुणाला शोधत नाही, तो सकाळी उठला की त्या दुकानाकडे जात असतो. म्हणजे जो दारू मिळवणं हेच त्याचा उद्देश आहे. जे काही त्याचं सिगारेट असेल, सिगारेट सुद्धा तसंच आहे की ते काही माणसं मी पाहतो त्यांच्या हातात सारखं सिगारेटच दिसतं, दुसरं काहीच नाही. म्हणजे हे व्यसन इतके खतरनाक आहेत की म्हणजे तुम्ही तंबाखू खात असाल तर फक्त त्याच्यामध्ये शरीरात निकोटीन जाईल, परंतु तुम्ही सिगारेट ओढत असाल तर निकोटीन जळत जाईल शरीरामध्ये. आणि शरीरात जेव्हा निकोटीन जळत जातं तेव्हा त्याचे 100 पेक्षा जास्त साईड इफेक्ट होतात. म्हणजे त्याचा फुफ्फुसावर, आतड्यावर, मेंदूवर, डोळ्यावर अशा वेगवेगळ्या घटकावर त्याचे वेगवेगळे परिणाम होत असतात. आणि नंतर आत्ता खर्च केला, आजही ते 150 रुपये लागतात, 200 रुपये लागतात दिवसभराच्या व्यसनासाठी, आणि नंतर 8-10 लाख रुपये लागतात. म्हणजे सिगारेटच्या 2 डब्या जर एखादा दररोज ओढत असेल तर त्या व्यक्तीला 10 वर्षानंतर बायपास करावीच लागते, हार्टचा प्रॉब्लेम तयार होतो. पण हे त्या व्यक्तीला कळत नसतं. आणि आज 10 लाख रुपये ही रक्कम काही लहान नाही. तर या पद्धतीनं व्यसन म्हणजे काय, व्यसन आधुनिक काळात कसं वाढत चाललंय, तरुण पिढीमध्ये कसं वाढत चाललंय, याच्या बातम्या आपण दैनंदिन वर्तमानपत्रामध्ये वाचत असतो. तर नेमकं समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून हे मद्यपान कशाला म्हटलंय हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. की पहिला जो आहे गिलिन नावाचा समाजशास्त्रज्ञ, तो म्हणतो की सदैव मद्यपान करण्याची इच्छा होणे आणि शरीरावर, मनावर त्याचा परिणाम होत असतो. की मद्यपान ही एक सदैव इच्छा असते आणि त्याचा शरीरावर, मनावर परिणाम होत असतो, असं म्हणतो हा गिलिन. दुसरा म्हणतो की केलर आणि आणखी एक आहे एल्फो. हे कुटुंब, धर्म, संस्था, संस्कृती याचा अभ्यास करणारे लोक नाही, ते हे व्यसनाचा अभ्यास करतात. हे नव्यानं आलेले संशोधक आहेत, त्याच्यामुळे आपल्याला त्यांची नावं अनुभवी पडलेली नाही. तर हा जो संशोधक आहे हा म्हणतो की मद्यपान ही सतत करण्याची इच्छा होत असते आणि त्याचे एकंदरीत त्या व्यक्तीवर परिणाम होत असतो. दुसरा एक सेल्डन नावाचा आहे, तो म्हणतो की मद्यपान ही एक व्याधी आहे आणि त्याच्यामुळे सामाजिक प्रश्न निर्माण होत असतात. दुसरा डर्फी, तो म्हणतो की मद्यपान ही एक सवय आहे, त्याचे शारीरिक, कौटुंबिक, सामाजिक आणि अनेक समस्या निर्माण होत असतात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO काय म्हणते की मद्यपान ही एक मानसिकता आहे आणि त्याचे समाजावर परिणाम होत असतात. म्हणजे हे एकंदरीत 3 व्याख्या काय म्हणतात की हे त्याच्यामध्ये सतत मद्यपान करण्याची इच्छा असते, मानसिकता असते, सवय असते आणि त्याचे एकंदरीत परिणाम होत असतात. या 3 व्याख्या 3-4 व्याख्या सारख्याच आहेत. परिणाम होतात कुटुंबावर, व्यक्तीवर, समाजावर. आणि ती एक इच्छा आहे, कोणी म्हणते मानसिकता आहे, कोणी म्हणते व्याधी आहे. तर याच्यामध्ये 2 व्याख्या जबरदस्त आहेत की मद्यपान ही एक व्याधी आहे, मद्यपान ही एक व्याधी आहे आणि मद्यपान ही एक मानसिकता आहे. मानसिकतेचं एक वलय तयार झालं असतं आणि त्या मानसिकतेच्या बाहेर व्यक्तीला जावं वाटत नाही. तर ही व्याधी म्हणजे मद्यपान करावं वाटत राहणं ही एक आजार आहे. वेळच वेळ माझ्याकडे आहे मग चला, तर ही एक आजार आहे. वेळ आहे तर दुसऱ्या कामाला लावा, मुलाचा अभ्यास करून घ्या, घरातले कामं करू नका, गावात जाऊन काही कामं करा, पाहुण्याकडे जा. मग वेळ आहे म्हणजे मद्यपान करा असं नाही. तर ही एक व्याधी आहे, आजार आहे. ते लोक मान्य करत नाही. तुम्ही त्याला व्यक्तीला म्हणा मद्यपान एक आजार आहे, ते म्हणत आजार नाही. तर हे मद्यपान एक आजार आहे आणि एक मानसिकता आहे. मानसिकता असणं म्हणजे ते खूप प्रभावी घटक आहे इतर घटकापेक्षा. तर याचे एकंदरीत समाजावर परिणाम होत असतात. काय काय परिणाम होतात आपण पाहायलाच की आर्थिक दृष्ट्या व्यक्ती दारिद्र्यात जातो, कुटुंबामध्ये त्याची प्रतिष्ठा कमी होत असते, मुलांचं शिक्षण अर्ध्यावर सुटतं, घरामध्ये कलह निर्माण होतो, हे त्याचे परिणाम आहे. तर या पद्धतीनं मद्यपानाचे समाजावर काय काय परिणाम होत असतात, मद्यपान हे काय वास्तविकता आहे, तर ही मानसिकता समाजामध्ये सतत वाढत चाललेली आहे. तर मग मादक द्रव्य सेवन करण्यासाठी नेमकं कोणत्या कारणाने लोक मादक द्रव्य सेवन करतात याचा आपण शोध घेतला पाहिजे.
आजारी झाले, मद्यपान करून किडनॅप केल्या, डॅमेज झाल्या, हार्टचं बायपास झालं, तरी लोक त्याच्यातून सावरले की डबल मद्यपान करतात. तर नेमकं काय करतात याचा आपल्याला शोध घ्यायचा आहे. कशासाठी करतात ते? तर हे नवीन अनुभव आहे. त्याचं पहिलं कारण आहे नवीन अनुभव. नवीन अनुभव हे काही 50-60 माणसासाठी नाही. ही तुमच्या वयातली जी तरुण मुलं आहेत, हे तरुण मुलं जेव्हा व्यसनाकडे वळतात आणि व्यसनाकडे वळतात तेव्हा ते जेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी शिकायला जात असतात, जसं लातूर, औरंगाबाद, पुणे, मुंबई या ठिकाणी मुलं शिकायला जातात. तर शिकायला जात असताना निकाल लागला, फर्स्ट सेम झालं, सेकंड सेम झालं, वाढदिवस आला. आता वर्गात जर 100 मुलं असतील तर कोणाचा ना कोणाचा वाढदिवस रोज असतो. मग त्याचं सेलिब्रेशन चालतं. मग ते हॉटेलवर जातात. मग काही मुलं घेतात, काही घेत नाही. आणि त्याच्यामध्ये जी काही मुलांना ते नव्यानं त्या लॉटमध्ये टाकतात की हे आम्ही याच्यात काही नाही, याच्यात अल्कोहोल कमी आहे, याच्यात जास्त आहे, असं काही काही थोडं सांगतात, चित्र बनवून देतात आणि मग त्यांना ते देतात. आणि ते घेतल्यानंतर त्या व्यक्तीला जे नवीन अनुभव वाटायला लागतो, काहीतरी वेगळं होतं, काहीतरी असं होतं, तसं होतं, आणि त्याच्यामधून लोक जास्त याच्याकडे वळतात. म्हणजे थोडक्यामध्ये एखाद्या व्यक्तीने वयाच्या 30 नंतर जर मद्यपान केलं तर तो सुटण्याची शक्यता असते. त्याच्यामधून तो काही वेळाच मद्यपान करेल, पण नंतर तो सोडून देऊ शकतो. कारण का त्याची जी जडणघडण असते ती चांगल्या पद्धतीने झालेली असते, त्याची परिपक्वता झालेली असते, त्याचं मन सहजासहजी कोणत्याही दिशेला झुकत नाही. परंतु जे 20, 25, 22, 21 वर्षामध्ये जो व्यक्ती या नवीन अनुभव घ्यायला लागला, ड्रग्सचा, सिगारेटचा, दारूचा, तंबाखूचा, तर ही व्यसन सहजासहजी वापस जात नाही. हा व्यक्ती व्यसनापासून दूर जात नाही. तो नंतर व्यसनीच बनत जात असतो. तर हे नवीन अनुभव ते चुकीच्या लोकांसोबत राहिल्यामुळं व्यक्तीला मिळत असतो आणि मग त्याच्यातून तो व्यक्ती व्यसनाकडे वळत असतो. दुसरी गोष्ट आहे नैराश्य, वैफल्य. म्हणजे जीवन हे दुःखमयच आहे. भगवान बुद्धानं जीवनाचा शोध घेतला की नेमकं आहे काय याच्यामध्ये? जन्म, वाढ, विकास, मृत्यू. आणि हे पाहत असताना ते एखाद्या घरी माणूस मरतो, ती दुखवट्यात 15-20 दिवस जातात, नंतर काहीतरी होतं, वाटण्या होतात, हे सगळं पाहिलं त्यानं आणि त्याच्या लक्षात आलं की जीवन हे दुःखमय आहे आणि दुःख हे माणसासोबतच आहे. माणूस जसं जसं पुढे जाईल तसं तसं त्याचं जीवन गुंतागुंतीचं बनत जातं, जटिल बनत जात असतं. आणि मग हे जटिल जीवन बनत असताना, गुंतागुंतीचं जीवन बनत असताना, अनेक समस्याला सामोरं जात असताना व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या वळणावर, आयुष्याच्या कोणत्या ना कोणत्या वळणावर नैराश्य येत असतं, वैफल्य येत असतं. आणि वैफल्य नैराश्यामध्ये लोक दूर जातात, तेव्हा व्यक्ती व्यसनाला जवळ करत असतो. म्हणजे तंबाखू जरी खात असेल तरी तो त्या काळामध्ये जास्त लोक खायला लागतो. दारू पित असेल तर त्या काळात तो व्यक्ती जास्त दारू प्यायला लागतो. म्हणजे अशा पद्धतीनं नैराश्यामुळे व्यक्ती व्यसन करत असतील तर नैराश्य ही एक वास्तविकता आहे. म्हणजे नैराश्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्ती सुद्धा नैराश्यामध्ये जात असतात. आपण सायकॅट्रिस्टकडे जात असतो, तो आपल्याला सांगत असतो की अशा अशा पद्धतीनं तुमची दिनचर्या करा, तुमच्यामध्ये बदल होईल. पण याचा अर्थ तो परिपूर्ण आहे. तो सुद्धा माणूस आहे, तो सुद्धा व्यक्ती आहे, तो सुद्धा समाजाचा घटक आहे, त्याला सुद्धा कुटुंब आहे, समाज संस्कृती आहे, नातेगोते आहे. आणि हे सगळ्या वर्तुळामध्ये जीवन जगत असताना कोणत्या तरी टप्प्यावर तो सुद्धा निराशामध्ये येत असतो. तर ही निराशा ही एक वास्तविकता आहे. वैफल्य प्रत्येक व्यक्तीला आयुष्यातून 2-4दा येतच असतं आणि वर्षातून 2-4दा येतच असतं. तर नैराश्य आहे, वैफल्य आहे म्हणजे व्यसन करावं असा अर्थ नाही. काळ गेल्यानंतर समस्या सुद्धा जात असते. काळ हे एक सगळ्या समस्येवरचं फार मोठं औषध आहे. काळ भल्या भल्याला धडा शिकवतो आणि काळ प्रत्येकाला संधी देत असतो, प्रत्येकाचे दिवस आणत असतो. त्याच्यामुळे काही काळ आपला वाईट असतो तर आपल्याला वाट पाहणं गरजेचं आहे. व्यसनाला जवळ करून चालणार नाही. त्याच्यानंतर आहे प्रतिष्ठेला धक्का. म्हणजे समाजात जीवन जगत असताना प्रत्येक व्यक्तीची एक स्वतंत्र ओळख असते आणि त्या ओळखीनुसार व्यक्ती जीवन जगत असतो. की समजा एक उच्च राजकारणी म्हणून आपली प्रतिष्ठा आहे, एक आडत लाईन मधला एक मोठा आडत्या म्हणून आपली ओळख आहे, त्याच्यानंतर समाजातल्या कॉलनीमधला एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून तुमची ओळख आहे. तर ही झाली प्रतिष्ठा. तर ही समाजामध्ये अशी प्रतिष्ठा ही कायम नसते कोणत्याही व्यक्तीला. आपल्याला असं वाटतं की आमची प्रतिष्ठा उच्च वर्गात आम्ही आहोत म्हणजे उच्च वर्गातच राहायला पाहिजे, परंतु उच्च वर्गातच राहू असं नाही. तर व्यक्ती वरून खाली येत असतो नाही तर खालून वर जात असतो. ही जी सर्क्युलेशन असतं इलिट थेरीचं, हे सर्क्युलेशन सतत सुरू असतं. खालचे लोक वर जातात, वरचे लोक खाली जातात. हे झिगझॅग आपल्या हार्टच्या ईसीजी सारखं असतं. त्याच्यामुळे आपल्याला ते वस्तुस्थिती पण स्वीकारणं गरजेचं आहे की जीवन हे एक रंगमंच आहे. याच्यावर येऊन व्यक्तीला अभिनय करायचा आणि निघून जायचा आहे.
याच्यामध्ये यश कशाला म्हणायचं, अपयश म्हणायचं, त्या त्या समाजानं त्या निर्माण केलेल्या संकल्पना आहे. त्याच्यामध्ये हतबल होण्यासारखं काही नसतं. पण एखादा आडत दुकानदार जेव्हा दिवाळखोरीत जातो तेव्हा तो व्यसनाकडे जातो. एखादा राजकारणी जेव्हा पराभूत होतो तेव्हा तो व्यसनाला जवळ करत असतो. एखादा कुटुंब प्रमुख जेव्हा कुटुंबाला न्याय देऊ शकत नाही तेव्हा तो हतबल होऊन व्यसनाकडे जात असतो. तर ही जी प्रतिष्ठा आहे, ही प्रतिष्ठेला जेव्हा धक्का लागतो तेव्हा व्यक्ती व्यसनाला जवळ करत असतात. म्हणजे तंबाखू खाणे, दारू, सिगारेट पिणे, दारू पिणे हे तर आहेच, पण त्याच्या प्रमाणात वाढ होत असते आणि मग नंतर त्याची सवय बनत जाते आणि तेच करण्यामध्ये त्यांना नंतर धन्यता वाटत असते. तर प्रतिष्ठेला धक्का लागण्यामुळे लोक व्यसनाकडे जात असतात. पण प्रतिष्ठा ही क्षणभंगूर आहे, आज आहे उद्या नाही, त्याला एक वास्तविकता म्हणून स्वीकार. त्याच्यानंतर सामाजिक प्रतिष्ठा, ही झाली प्रतिष्ठेला धक्का. आणि दुसरी गोष्ट सामाजिक प्रतिष्ठा, म्हणजे समाजामध्ये असे काही लोक आहेत की आम्ही फलाण्या व्यक्तीसोबत राहतो, आम्ही फलाण्या व्यक्तीचे मित्र आहे, आम्ही दारू पितो म्हणजे कुणासोबतही दारू पित नाही. म्हणजे असं जे लोकांचं म्हणणं आहे हे सुद्धा चुकीचंच आहे की आम्ही ठराविक क्लास 1 अधिकारी, क्लास 2 अधिकारी, ठराविक शहरामधला ठराविक वर्तुळ, मी त्यांच्यामध्येच बसतो, बाकी कोणामध्ये बसत नाही, त्यांच्यात बसतो म्हणजेच प्रतिष्ठा समजली जाते. आणि त्यांच्यापेक्षा वेगळा बसतो म्हणजे प्रतिष्ठा नाही. हे कुणी निकष लावले, कशाचे आधार लावले, त्याची मोजपट्टी काय आहे. आणि मग लोक फलाण्या व्यक्तीमध्ये आहे जातो, फलाण्या व्यक्तीसोबतच मी राहतो म्हणून मी व्यसन करतो, बाकीच्या लोकांसोबत करत नाही. म्हणजे हे सुद्धा एक प्रतिष्ठेचं लक्षण आहे, हे सुद्धा चुकीचं आहे. तर या कारणाने सुद्धा लोक व्यसनाकडे वळलेली आपल्याला एकूण व्यसनी लोकांचा अभ्यास केल्यानंतर हे लक्षात आलेलं आहे. त्याच्यानंतर आहे संबंधामध्ये विसंवाद. म्हणजे थोडं बहुत कधी कधी करणारे लोक, व्यसन करणारे लोक जेव्हा व्यसन करतात तेव्हा त्यांना सॅटिस्फाय वाटतं, योग्य वाटतं, त्यांचा आत्मविश्वास वाढत असतो, त्यांच्यामध्ये निराशा दूर होत असते, ते सहजतेने अनेक कामं करत असतात आणि मग त्यांना प्रत्येक काम करायचं म्हणलं की त्यांना ते व्यसन करावं लागतं. म्हणजे असं त्यांचं एक वलय तयार होतं, त्यांच्या मनाची एक मानसिकता तयार होत असते की व्यसन करणे हे समाजासाठी आवश्यक आहे. म्हणजे लग्न समारंभामध्ये जवळजवळ माणसामध्ये 25% लोक व्यसन केलेले असतात, तर त्याच्यामध्ये त्याच्यातले 20% लोक हे सोबत वाले आहेत, पहिल्या 2-3 लक्षणावाले. पण त्याच्यात 5% लोक आहेत, हे 5% लोक त्यांना व्यसन केल्याशिवाय बोलताच येत नाही, ते संवाद साधू शकत नाही, ते निराश एका कोपऱ्यात बसून राहतात, काहीच बोलत नाही. परंतु त्यांनी जेव्हा अर्धा तास बाहेर जाऊन आले, दारू पिऊन आले, 2 सिगरेट ओढून आले, तंबाखू 2-4 खाल्ली, तर मग त्यांना आत्मविश्वास यायला लागतो, ते बोलायला लागत असतात. म्हणजे अशा पद्धतीचं त्यांना त्या गोष्टी केल्या त्याचाच ते समज जुळवत असतात. म्हणजे गाडी चालवायची असेल तर व्यसन आवश्यक आहे. म्हणजे पायलट लोकांनी सुद्धा दारू केलेली निघालेली आहे. पायलट जेव्हा हवेत आपल्याला 2000 किलोमीटर वर घेऊन जातो, आपण त्याच्या भरोशावर 300 लोक असतात, 500 लोक असतात आणि त्यांना जेव्हा तपासलं तेव्हा त्यांनी व्यसन केलं होतं, त्यांनी दारू पिली होती हे सिद्ध होत असतं. म्हणजे ते आपण गांभीर्याने घेतो, ते घेत नाही. त्यांचं म्हणणं आहे की एकदा फ्लाईट मोडवर विमान लावून दिलं की 2 तास काहीच करायचं काम नाही, मग तेवढ्या वेळात आपण दारू प्यायला हरकत नाही, असा ते विचार करतात. म्हणजे अशा पद्धतीचं त्यांनी हे विसंवाद आहे की आम्ही फ्लाईट उडवू शकत नाही, आम्ही गाडी चालवू शकत नाही, आम्ही 4 चौकात मिसळू शकत नाही, मी टीचिंग करू शकत नाही. शिक्षक लोकांमध्ये सुद्धा आहे, काही लोक दारू पिल्याशिवाय शिकवत नाही, का तुम्हाला ते जमणारच नाही, मला बोलताच येणार नाही. म्हणजे हे काही पहिली स्टेज नाही, पुढची स्टेज आहे, शेवटची. त्याला किती झापलं, किती समजून सांगितलं तो तसंच करणार. तर म्हणजे अशा पद्धतीचं विसंवाद घडवून येतो आणि मग समाज पाहिजे असेल तर व्यसन करावं लागतं, अशी त्याची मानसिकता. म्हणून ही डब्ल्यूची व्याख्या जी आहे ती मला जास्त जवळची वाटते, योग्य वाटते. पुन्हा एकाकी जीवन, मी तुम्हाला आधीच सांगितलं की जन्माला येणारा व्यक्ती हा एकटा आहे आणि या जीवनातून बाहेर जाणारा व्यक्ती सुद्धा एकटाच आहे. मैत्री ही आपली फक्त मधल्या काळासाठी आहे आणि त्याच्यामुळे मैत्री, समाज, संस्कृती, समूह, गट, शिक्षण, महाविद्यालय हे सगळं टप्प्याटप्प्यावर आहे. म्हणजे व्यक्ती समाजामध्ये राहत असताना सुद्धा व्यक्ती बऱ्याच वेळा एकटाच असतो. कुटुंबामध्ये सुद्धा बऱ्याच वेळी कुटुंब म्हणजे 5 व्यक्ती, परंतु बऱ्याच वेळा कुटुंब सुद्धा काही व्यक्तीच असतं. कुटुंबामध्ये सुद्धा गट असतात, पत्नी आणि मुलं इकडे असतात, माणूस इकडे असतो, किंवा माणूस आणि मुलं इकडे असतात, पत्नी इकडे असते. तर याचा अर्थ ती उरलेले जे सदस्य आहेत ते एकाकी असतात. म्हणजे एकाकी आहेत म्हणजे त्यांनी व्यसनाकडे जवळ जावं असं होत नाही. म्हणजे लॉकडाऊनच्या काळामध्ये दारूची दुकानं बंद होते, तर पुण्यामध्ये
महिला सुद्धा दारूच्या रांगेमध्ये उभारलेल्या आपण चित्रामध्ये पाहिलं आहे. महिला सुद्धा रांगेमध्ये उभा होत आहेत आणि कायद्याने समानता दिलेली आहे ना. समानतेचं तत्व आहे की आम्ही व्यसन करू शकतो, माणसं व्यसन करू शकतात तर आम्ही पण करू शकतो. तर इथं जे आहे एकाकी जीवनामध्ये पर्याय काय आहे, आम्ही व्यसन करतो. तर माणसाचं जीवनच मुळात एकाकी आहे हे त्यांना माहित नाही. एकांतवास ही एक वास्तविकता आहे. एकांतवासामध्ये व्यक्ती स्वतःवर विचार करत असतो आणि बऱ्याच वेळा स्वतःवर विचार करायला लोक तयार नसतात म्हणून व्यसनाच्या जवळ जातात. म्हणजे एक कमी शिकलेला व्यक्ती आहे माझ्या गावामध्ये, तो व्यक्ती तुमच्यासारखा मी शिकत असताना शेतामध्ये एकटा बसतो लांब जाऊन. मी त्याच्याजवळ जाऊन त्याला विचारलं तुम्ही एकटे का बसता, तर त्याला सांगितलं की मी विचार करत असतो, स्वतःवर विचार करत असतो. जेव्हा आपण समूहात बसतो तेव्हा लोकांचा विचार करत असतो आणि व्यक्ती जेव्हा एकटा बसत असतो तेव्हा स्वतःचा विचार करत असतो. तो स्वतःचा विचार करण्यासाठी व्यक्तीला वेळ मिळणं सुद्धा ही एक काळाची गरज आहे आणि असा विचार व्यक्ती करत नाही म्हणून व्यक्ती व्यसनाकडे वळतो. तर एकाकी जीवन सुद्धा व्यसनाचं कारण आहे. पुन्हा अपयश, यश अपयश, जसं नैराश्य ही एक वास्तविकता आहे तसं यश अपयश ही सुद्धा अपयश आहे, वास्तविकता आहे. म्हणजे एखाद्याचा मुलगा MBBS ला फेल झाला असेल तर ती त्याची वास्तविकता आहे. परंतु माझ्या जीवनात सुद्धा एक अपयश असतं. म्हणजे त्याचा मुलगा MBBS ला फेल झाला आणि त्याचा अपयश आहे. परंतु मी 2 प्लॉट घेऊ शकलो नाही, माझा अपयश आहे. माझ्या मुलाचा मी अभ्यास करून घेत नाही, माझा अपयश आहे. मला शिकवता येत नाही, माझा अपयश आहे. असे असंख्य अपयश असतात दैनंदिन जीवन जगत असतात, लहान मोठे अपयश. आपण त्याला अपयश म्हणत असतो. प्रत्येक अपयशातून यशाकडे वाटचाल करता येत असते. अपयश हे काही निरंतर नसतं, वास्तविकता नसतं. असंख्य लोक अपयशातून यशाकडे जात असतात. तर हे अपयशाला धरून बसतात आणि व्यसनाला जवळ करत असतात. कुणी 10वी नापास झालं म्हणून, कुणी 12वी नापास झालं म्हणून, कुणी आता या कोरोनामध्ये माझा व्यवसाय बुडाला म्हणून. परंतु नव्यानं नवे व्यवसाय आपण करू शकत असतो. नव्या व्यवसायाच्या संधी पण याच्यातूनच येत असतात. तर अशा पद्धतीनं अपयश आलं म्हणून व्यसनाकडे जाणं योग्य नाही. तर अपयशातून आपल्याला यश मिळवता आलं पाहिजे. म्हणजे हिरोशिमा नागासाकी या जपानच्या शहरावर अमेरिकन टेस्ट करण्यासाठी बॉम्ब टाकले. त्याच्यामध्ये 1000 लोक जखमी झाले, जायबंदी झाले. परंतु जपाननं त्याची दखल, त्याच्यावर फारसा विचार नाही केला काय झालं कसं झालं. त्यांनी त्याच्यातून वाटचाल काढली आणि जगामध्ये महासत्ता म्हणून जपानसारखा देश पुढे आलेला आहे. म्हणजे अपयशातून मार्ग काढता आला पाहिजे माणसाला, समाजाला, संस्कृतीला. तर हे व्यसन आपोआप कमी होऊ शकते. त्याच्यानंतर उत्तेजन. हे उत्तेजन जे आहे ते ड्रगच्या बाबतीमध्ये जास्त आहे. जे LSD आहे, ब्राऊन शुगर आहे, गांजा, चरस, आखू आहे, याच्यामधून व्यक्तीला जी वेगळ्या पद्धतीच्या जी फिलिंग होतात त्याच्यामधून ते व्यक्ती त्याच्यामध्ये जास्त गुंतले जातात आणि त्याच्यातच ते बऱ्याच वेळा त्याचा हाय डोस झाला तर ते मरतात. म्हणजे अशा पद्धतीचं हे जी महत्वाचे कारण आहे ते कॉमन एकंदरीत जेव्हा व्यसनी लोक आपल्या सभोवताली असतात त्यांच्याशी संबंधित हे कारण आहे आणि या कारणामुळेच लोक मद्यपान करतात ही एक वास्तविकता आहे असं लक्षात येत असतं. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.